Semiconductor is a device that behaves sometimes like a conductor and behaves sometimes like a insulator. सेमीकंडक्टरची जी रेझिस्टिव्हिटी असते, सेमीकंडक्टर असे सबस्टन्सेस असतात ज्यांची रेझिस्टिव्हिटी कंडक्टरपेक्षा जास्त आणि इन्सुलेटरपेक्षा कमी असते. सो कंडक्टिव्हिटी और रेझिस्टिव्हिटी ऑफ अ सेमीकंडक्टर लाईज बिटवीन कंडक्टर अँड इन्सुलेटर. जर आपण रेझिस्टिव्हिटीबद्दल बोललं, रेझिस्टिव्हिटीबद्दल जर बोललं तर कोणत्याही वस्तूची रेझिस्टिव्हिटी रो असते मास ऑफ इलेक्ट्रॉन डिवाइड बाय E² इंटू n2. तर ही रेझिस्टिव्हिटी कंडक्टरसाठी किती असते? 10⁻⁻8 ओहम मीटर. तर तीच रेझिस्टिव्हिटी इन्सुलेटरसाठी किती असते? 10⁻+10 ओहम मीटर. आणि जर काही सबस्टन्सेसची रेझिस्टिव्हिटी 10⁻³ टू 10⁻+3 ओहम मीटर असेल तर अशा सबस्टन्सेसला काय म्हणतात? सेमीकंडक्टर. कंडक्टर आर द सबस्टन्सेस दॅट हॅज अ फ्री इलेक्ट्रॉन्स. इन्सुलेटर डू नॉट हॅव फ्री इलेक्ट्रॉन्स. तर सेमीकंडक्टरमध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स असू सुद्धा शकतात, नसू सुद्धा शकतात, डिपेंडिंग अपॉन टेम्परेचर. तर होते काय माहिती आहे काय? होते असं की अशी एनर्जी लेवल किंवा असं ऑर्बिट जिथं व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असतात त्याला म्हणतात व्हॅलेन्स बँड. काय म्हणतात? व्हॅलेन्स बँड. आणि अशी एनर्जी लेवल किंवा असं ऑर्बिट जिथं फ्री इलेक्ट्रॉन्स असतात त्यांना म्हणतात कंडक्शन बँड. काय म्हणतात? कंडक्शन बँड. तर कंडक्टरमध्ये कंडक्शन बँड आणि व्हॅलेन्स बँड, कंडक्टरमध्ये कंडक्शन बँड आणि व्हॅलेन्स बँड एकमेकांमध्ये काय असतात? मर्ज झालेले असतात, ओव्हरलॅप करतात एकमेकांसोबत. म्हणजे जे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहेत ते कंडक्शन इलेक्ट्रॉन आहेत आणि जे कंडक्शन इलेक्ट्रॉन आहेत ते व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहेत, असं बिहेव होतं. ठीक आहे ना? म्हणजे व्हॅलेन्स बँडमधल्या इलेक्ट्रॉन्सला कंडक्शन बँडमध्ये जाण्यासाठी काही एक्स्ट्रा एनर्जी लागत नाही. सो कंडक्शन बँड अँड व्हॅलेन्स बँड इन अ कंडक्टर कोइन्साइड्स विथ ईच अदर. म्हणून एनर्जी गॅप किती असतो? एनर्जी गॅप 0 इलेक्ट्रॉन वोल्ट असतो. थोडीसुद्धा एनर्जी लागत नाही व्हॅलेन्स बँडमधल्या इलेक्ट्रॉनला कंडक्शन बँडमध्ये जाण्यासाठी. कंडक्टरचे एक्झाम्पल आपल्याला माहिती आहेत. ऑल मेटल्स बिहेव्स लाईक अ कंडक्टर, किंवा सगळे मेटल्स कंडक्टर असतात. पण सेमीकंडक्टरमध्ये काय होतं? सेमीकंडक्टर सांगण्याच्या आधी इन्सुलेटर सांगतो. इन्सुलेटरमध्ये कंडक्शन बँड आणि व्हॅलेन्स बँड यांच्यामध्ये खूप जास्त एनर्जी गॅप असतो, खूपच जास्त एनर्जी गॅप असतो. अनलेस अँड अंटिल आपण खूप जास्त एनर्जी सप्लाय केली, व्हॅलेन्स बँडमधले इलेक्ट्रॉन्स कंडक्शन बँडमध्ये जात नाहीत. व्हॅलेन्स बँडमधले इलेक्ट्रॉन्स कंडक्शन बँडमध्ये जात नाहीत. कंडक्टरमध्ये कसं असतं? व्हॅलेन्स बँडमधले इलेक्ट्रॉन कंडक्शन बँडमधले इलेक्ट्रॉन एकच असतात, म्हणून कंडक्टरमध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स असतात. इन्सुलेटरमध्ये व्हॅलेन्स बँड आणि कंडक्शन बँडमध्ये खूप मोठा एनर्जी गॅप असतो. तर इन्सुलेटरमध्ये एनर्जी गॅप 3 इलेक्ट्रॉन वोल्टपेक्षा जास्त असतो. जो एनर्जी गॅप आहे तो एनर्जी गॅप फॉर इन्सुलेटर इज ग्रेटर दॅन 3 इलेक्ट्रॉन वोल्ट. तर असं सबस्टन्स ज्याची रेझिस्टिव्हिटी आणि कंडक्टिव्हिटी आणि कंडक्टिव्हिटी कंडक्टर आणि इन्सुलेटरच्या मध्ये आहे आणि ज्याचा एनर्जी गॅप 0 पासून 3 इलेक्ट्रॉन वोल्टपर्यंत आहे, अशा सबस्टन्सला काय म्हणतात? अशा सबस्टन्सला म्हणतात
सेमीकंडक्टर. काय म्हणतात? सेमीकंडक्टर. सो सेमीकंडक्टरचा एनर्जी गॅप इन्सुलेटरपेक्षा कमी असतो. किती असतो? एनर्जी गॅप ऑफ अ सेमीकंडक्टर इज लेस दॅन 3 इलेक्ट्रॉन वोल्ट अँड ग्रेटर दॅन 0 इलेक्ट्रॉन वोल्ट. ठीक आहे. सेमीकंडक्टरचे एक्झाम्पल्स 2 फेमस एक्झाम्पल आहेत, जर्मेनियम आणि सिलिकॉन. ठीक आहे, जर्मेनियम आणि सिलिकॉन. आता जर सांगायला गेलं आपण तर जर्मेनियमचा एनर्जी गॅप हा असतो 0.7 इलेक्ट्रॉन वोल्ट आणि सिलिकॉनचा असतो 1.1 इलेक्ट्रॉन वोल्ट. एनर्जी गॅप ऑफ जर्मेनियम इज 0.7 इलेक्ट्रॉन वोल्ट and that of silicon is 1.1 electron volt. तर हे पॉईंट झाल्यानंतर आपण पाहूया टाइप्स ऑफ सेमीकंडक्टर्स. टाइप्स ऑफ सेमीकंडक्टरचे टाइप्स. Types of semiconductor types. There are 2 types of semiconductors: intrinsic semiconductor and extrinsic semiconductor. Intrinsic and एक्स्ट्रिन्सिक. इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर म्हणजे असे सेमीकंडक्टर जे प्युअर असतात, त्याच्यामध्ये कुठलीच इम्प्युरिटी नसते. तर एक्स्ट्रिन्सिक सेमीकंडक्टर म्हणजे आपण मुद्दामून इंट्रिन्सिक सेमीकंडक्टरच्या मध्ये काहीतरी इम्प्युरिटी टाकतो, त्याला काय म्हणायचं? एक्स्ट्रिन्सिक सेमीकंडक्टर. इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर आर प्युअर सेमीकंडक्टर. इट इज अ प्युअर सेमीकंडक्टर. इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर काय? प्युअर सेमीकंडक्टर. प्युअर सेमीकंडक्टर त्याच्यात कुठलीच इम्प्युरिटी टाकलेली नसते. तर एक्स्ट्रिन्सिक कशा असतात? इम्प्युअर सेमीकंडक्टर असतात. आपण कंडक्टिव्हिटी चेंज करण्यासाठी मुद्दामून प्युअर सेमीकंडक्टरमध्ये काहीतरी इम्प्युरिटी टाकतो. इलेक्ट्रॉन एकतर वाढवतो नाहीतर इलेक्ट्रॉन कमी करतो. तेव्हा अशा चेंज केलेल्या इंट्रिन्सिक सेमीकंडक्टरला काय म्हणायचं? एक्स्ट्रिन्सिक सेमीकंडक्टर. इंट्रिन्सिक म्हणजे प्युअर, एक्स्ट्रिन्सिक म्हणजे इम्प्युअर. तर इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर आणि एक्स्ट्रिन्सिक सेमीकंडक्टर. इंट्रिन्सिक सेमीकंडक्टरमध्ये जे चार्ज कॅरियर असतात, चार्ज कॅरियर म्हणजे कोण? चार्ज कॅरियर म्हणजे इलेक्ट्रॉन्स किंवा होल्स. कंडक्टरमध्ये फक्त इलेक्ट्रॉन्स चार्ज घेऊन जातात, तर सेमीकंडक्टरमध्ये इलेक्ट्रॉन्स आणि होल्स दोन्ही चार्ज घेऊन जातात. सो इंट्रिन्सिक, ठीक आहे ना. बघा, कंडक्टरमध्ये काय होतं? कंडक्टरमध्ये फक्त आणि फक्त इलेक्ट्रॉन्स, कंडक्टरमध्ये फक्त आणि फक्त इलेक्ट्रॉन्स चार्ज घेऊन मूव्ह करतात. म्हणून कंडक्टरमध्ये चार्ज कॅरियर कोण आहेत? चार्ज कॅरियर इलेक्ट्रॉन्स असतात. कोण असतात? इलेक्ट्रॉन्स ओनली. पण सेमीकंडक्टरमध्ये काय होतं? सेमीकंडक्टरमध्ये रूम टेम्परेचरला, याच्यावर क्वेश्चन येतात, सेमीकंडक्टरमध्ये रूम टेम्परेचरला व्हॅलन्स बँड पूर्णपणे भरलेला असतो. ठीक आहे. आणि कंडक्शन बँड म्हणजे रूम टेम्परेचरला थोडीशी हीट सेमीकंडक्टरमध्ये गेल्यानंतर सेमीकंडक्टरचे ते इलेक्ट्रॉन्स जे कधी व्हॅलन्स बँडमध्ये होते ते रूम टेम्परेचरला हीट घेऊन कुठं जातात? कंडक्शन बँडमध्ये जातात. ठीक आहे ना. सो सेमीकंडक्टरमध्ये रूम टेम्परेचरला व्हॅलन्स बँड कम्प्लिटली फिल्ड असतो आणि कंडक्शन बँड पार्शियली फिल्ड असतो.
ठीक आहे ना, हे लक्षात ठेवा. ॲट रूम टेम्परेचर व्हॅलन्स बँड इज completely filled and conduction band is partially filled. म्हणजे एनर्जी घेऊन व्हॅलन्स बँडमधले इलेक्ट्रॉन्स जेव्हा एनर्जी घेऊन कंडक्शन बँडमध्ये जातात तेव्हा व्हॅलन्स बँडमध्ये काय एक रिकामी जागा बनते. काय बनते? एक रिकामी जागा बनते. तर रिकाम्या जागेला काय म्हणतात? होल. काय म्हणतात? होल. त्या रिकाम्या जागेला काय म्हणतात? होल. म्हणजे आता दोन प्रकारचे करंट बनतात. इलेक्ट्रॉन्स जेव्हा राईट साईडला जातात तेव्हा इलेक्ट्रॉन्समुळे बनलेलं करंट लेफ्टला असते आणि होल्स जेव्हा लेफ्ट साईडला जातात त्यावेळेस होल्समुळे बनलेलं करंटसुद्धा लेफ्टलाच असते. विचार करून बघा. पोटॅन्शियल डिफरन्स म्हणजे सेल किंवा बॅटरी लावल्यानंतर इलेक्ट्रॉन जेव्हा राईटला जातात तेव्हा इलेक्ट्रॉनचं करंट लेफ्टला असते. ठीक आहे. आणि होल जेव्हा लेफ्टला जातात तेव्हा होलचं करंटसुद्धा लेफ्टला असते. म्हणून कंडक्टरमध्ये जे करंट बनते ते करंट फक्त आणि फक्त इलेक्ट्रॉनमुळे असते. तर होलमध्ये जे करंट बनते, होलमध्ये बनलेलं करंट हे इलेक्ट्रॉनचं करंट प्लस होलचं करंट असते. ठीक आहे. सो सेमी कंडक्टरमध्ये चार्ज कॅरियर्स कोण असतात? चार्ज कॅरियर्स. सेमी कंडक्टरमध्ये चार्ज कॅरियर्स दोन असतात. नंबर 1 इलेक्ट्रॉन अँड नंबर 2 होल. ठीक आहे. सेमी कंडक्टरमध्ये दोन चार्ज कॅरियर असतात, इलेक्ट्रॉन आणि होल. तर रूम टेम्परेचरला सेमी कंडक्टरचं व्हॅलन्स बँड पूर्णपणे भरलेलं असतं आणि कंडक्शन बँड मात्र पार्शियली फिल्ड असतं. ठीक आहे. आता टाईप ऑफ सेमीकंडक्टरमध्ये इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर आणि एक्सट्रेन्सिक सेमीकंडक्टर. इंट्रेन्सिक सेमीकंडक्टरमध्ये जे चार्ज कॅरियर बनतात ते चार्ज कॅरियर कशामुळे बनतात? टेम्परेचर वाढल्यामुळं. म्हणजे सेमीकंडक्टरचं जर आपण मस्त आहे अजून एक पॉईंट की जर आपण कंडक्टरचं टेम्परेचर वाढवलं, जर आपण कंडक्टरचं टेम्परेचर वाढवलं तर कंडक्टरची रेझिस्टिव्हिटी काय होते? कंडक्टरची रेझिस्टिव्हिटी वाढते. पण जर आपण करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये सुद्धा इम्पॉर्टंट पॉईंट आहे, पण जर आपण सेमी कंडक्टरचं टेम्परेचर वाढवलं तर त्याची रेझिस्टिव्हिटी काय होते? कमी होते. काय होते? कमी होते. हेच तर इम्पॉर्टंट पॉईंट आहे. एक्झाममध्ये क्वेश्चन येतो की रेझिस्टिव्हिटी ऑफ अ कॉपर वेन टेम्परेचर इज इन्क्रीज्ड, रेझिस्टिव्हिटी इन्क्रीजेस कॉपरसाठी. असा क्वेश्चन येतो. ठीक आहे ना. पण ते जर क्वेश्चन आला की व्हॉट हॅपन्स विथ सिलिकॉन और जर्मेनियम वेन टेम्परेचर इज इन्क्रीज्ड, रेझिस्टिव्हिटी ऑफ सिलिकॉन और जर्मेनियम डिक्रीजेस. रेझिस्टिव्हिटी काय होते? सिलिकॉन आणि जर्मेनियमची डिक्रीज होते जर आपण टेम्परेचर वाढवलं तर. ठीक आहे. असा क्वेश्चन येते. सो रूम टेम्परेचरला किंवा टेम्परेचर वाढवल्यानंतर प्युअर सेमीकंडक्टर म्हणजे इंट्रेन्सिक सेमीकंडक्टरच्या मध्ये होल्स आणि फ्री इलेक्ट्रॉन्स बनतात. सो चार्ज कॅरियर्स आर थर्मली जनरेटेड. चार्ज कॅरियर्स आर थर्मली जनरेटेड. नेहमी लक्षात ठेवा 0 केल्विनला
कंडक्टर सुपर कंडक्टरसारखं बिहेव करू शकतात, रेझिस्टिव्हिटी 0 होऊन जाते. पण सेमी कंडक्टर 0 केल्विनला इन्सुलेटरसारखं बिहेव करतात, इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करत नाहीत. म्हणजे ॲट 0 केल्विन कंडक्टर बिकम्स सुपर कंडक्टर. तेच 0 केल्विनला सेमी कंडक्टरचं काय होतं, ॲट 0 केल्विन सेमी कंडक्टर काय बनतात, इन्सुलेटर. सेमी कंडक्टर काय बनतात, इन्सुलेटर. कारण टेम्परेचर कमी केलं तर रेझिस्टिव्हिटी वाढते त्यांची. सेमी कंडक्टर बिकम्स इन्सुलेटर. ठीक आहे ना. सो ॲट 0 केल्विन इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर बिहेव्स लाईक इन्सुलेटर. ठीक आहे. आता कसं होतं, टेम्परेचरमुळे जे थोडेफार होल्स आणि इलेक्ट्रॉन्स बनतात, टेम्परेचरमुळं जे थोडेफार होल्स आणि इलेक्ट्रॉन्स बनतात, जेवढे इलेक्ट्रॉन्स बनतात तेवढेच होल्स बनतात. म्हणजे इलेक्ट्रॉन डेन्सिटी इज इक्वल टू होल डेन्सिटी इज इक्वल टू NI. NI म्हणजे इंट्रेन्सिक चार्ज कॅरियरची डेन्सिटी. NI म्हणजे इंट्रेन्सिक चार्ज कॅरियरची डेन्सिटी. वाटणार नाही हे फॉर्म्युला आहे, पण याच्यावर क्वेश्चन येतात. इंट्रेन्सिक सेमीकंडक्टरमध्ये जेवढे होल्स असतात तेवढेच इलेक्ट्रॉन्स असतात, आणि त्याला काय म्हणायचं, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स पर युनिट व्हॉल्यूम इज इक्वल टू नंबर ऑफ होल्स पर युनिट व्हॉल्यूम इज इक्वल टू नंबर ऑफ इंट्रेन्सिक चार्ज कॅरियर पर युनिट व्हॉल्यूम. पण आता गमत अशी आहे की जर आपण या प्युअर सेमीकंडक्टर म्हणजे इंट्रेन्सिक सेमीकंडक्टरमध्ये काहीतरी इम्प्युरिटी टाकली आणि आपल्या गरजेनुसार इलेक्ट्रॉनची संख्या वाढवली किंवा होलची संख्या वाढवली, तर त्या सेमीकंडक्टरला एक्सट्रेन्सिक किंवा इम्प्युअर सेमीकंडक्टर म्हणतात. म्हणजे कंडक्टिव्हिटी इज इन्क्रीज्ड बाय डोपिंग. काय, कंडक्टिव्हिटी इज increased by doping. what is doping? डोपिंग म्हणजे सेमीकंडक्टरच्या मध्ये एकतर ट्रायव्हॅलेंट एलिमेंट टाकणं किंवा पेंटाव्हॅलेंट एलिमेंट टाकणं, कळलं का, त्याला म्हणतात डोपिंग. जर आपण एखाद्या सेमीकंडक्टरमध्ये, इंट्रेन्सिक सेमीकंडक्टरमध्ये सिलिकॉन असू द्या किंवा जर्मेनियम असू द्या, जर आपण एखाद्या सेमीकंडक्टरमध्ये काय टाकले, हां, ट्रायव्हॅलेंट एलिमेंट टाकलं. काय टाकलं, ट्रायव्हॅलेंट इम्प्युरिटी टाकली. ठीक आहे. जर आपण एखाद्या सेमीकंडक्टरमध्ये ट्रायव्हॅलेंट इम्प्युरिटी टाकली, तर त्या ट्रायव्हॅलेंटमध्ये कोण येते, बोरॉन, ॲल्युमिनियम, बोरॉन टाकलं, ॲल्युमिनियम टाकलं, जर्मेनियम टाकलं, गॅलियम टाकलं, तर ते काय होते, ट्रायव्हॅलेंट इम्प्युरिटी टाकल्यानंतर हे पी टाईप सेमीकंडक्टर बनते. काय बनते, पी टाईप सेमीकंडक्टर. पी टाईप सेमीकंडक्टर. पण जर आपण एखाद्या सेमीकंडक्टरमध्ये पेंटाव्हॅलेंट इम्प्युरिटी टाकली, तर जर आपण एखाद्या सेमीकंडक्टरमध्ये पेंटाव्हॅलेंट इम्प्युरिटी टाकली, तर पेंटाव्हॅलेंट इम्प्युरिटी जसं फॉस्फरस, आर्सेनिक या इम्प्युरिटीज टाकल्या, तर फॉस्फरस, आर्सेनिक अशा इम्प्युरिटी टाकल्या, तर हे जे बनणारे सेमीकंडक्टर आहे ते एन टाईप सेमीकंडक्टर बनते. काय बनते, एन टाईप
सेमीकंडक्टर. आणि या ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी आणि पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी टाकण्याला डोपिंग म्हणतात. काय म्हणतात? डोपिंग. डोपिंग का करतात? कंडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी. ह्याच्यावर सुद्धा थेरॉटिकल क्वेश्चन येतो. डोपिंग का करतात? कंडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी. तर आपण पी टाईप सेमीकंडक्टर आणि एन टाईप सेमी कंडक्टर बनवू शकतो, डिपेंडिंग अपॉन की आपण ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी टाकत आहोत का पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी टाकत आहोत. बोरॉन, ॲल्युमिनियम, गॅलियम जर टाकलं म्हणजे ट्रायव्हॅलंट जर टाकलं तर पी टाईप सेमीकंडक्टर बनते. आणि जर आपण पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी टाकली, फॉस्फरस आर्सेनिक जर टाकलं तर एन टाईप सेमीकंडक्टर बनते. ठीक आहे. म्हणजे नेमकं काय होते, जर आपण ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी टाकली तर आता बनलेल्या सेमीकंडक्टरमध्ये होल्स जास्त राहतात. काय जास्त राहतात? होल्स जास्त राहतात. आणि होल्स जास्त राहिल्यामुळं होल्स आर मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स अँड इलेक्ट्रॉन्स आर मायनॉरिटी चार्ज कॅरियर्स. कोण जास्त राहतात? होल्स जास्त राहतात. आणि हे बनते पी टाईप सेमीकंडक्टर. इथं आपल्याला सांगता येते. याच्यावर सुद्धा क्वेश्चन येतात. होल्स आर मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स. तर या उलट जर आपण एकदा इंट्रिन्सिक सेमीकंडक्टरमध्ये पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी टाकली तर 5 इलेक्ट्रॉन असल्यामुळे काय होते, इलेक्ट्रॉन फ्री होतो. आणि इथं आता नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स जास्त होतात ॲज कम्पेअर टू होल्स. मग त्याच्यामुळे काय होते, होते असं की इलेक्ट्रॉन्स आर इन एन टाईप सेमीकंडक्टर, पी टाईप सेमीकंडक्टरमध्ये जसं होल्स आर मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स, तसं एन टाईप सेमीकंडक्टरमध्ये इलेक्ट्रॉन्स आर मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स. उलट जर सांगायचं असेल तर आपल्याला इन अ पी टाईप सेमीकंडक्टर इलेक्ट्रॉन्स आर मायनॉरिटी चार्ज कॅरियर्स. while in n type semiconductor holes are minority charge carriers. तर पी टाईप सेमीकंडक्टरमध्ये आपण डोपिंग कशाने करता? ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटीने. होल्स आर मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स. पी टाईपमध्ये ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी टाकता आणि होल्स आर मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स आणि इलेक्ट्रॉन्स आर मायनॉरिटी चार्ज कॅरियर्स. जो आपण ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी टाकता त्याच्याकडे ऑलरेडी काय असते, एक इलेक्ट्रॉन कमी असते. टाकलेल्या इम्प्युरिटीकडे 3च इलेक्ट्रॉन असतात. सिलिकॉन जर्मेनियमकडे किती बाहेर असतात इलेक्ट्रॉन्स? 4. ट्रायव्हॅलंट टाकलं तर त्याच्याकडे बाहेर किती इलेक्ट्रॉन झाले? 3. म्हणजे तो ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी सिलिकॉन आणि जर्मेनियमचा एक इलेक्ट्रॉन ओढून घेते स्वतःकडे. त्याला म्हणतात ॲक्सेप्टर इम्प्युरिटी. काय म्हणतात? ॲक्सेप्टर इम्प्युरिटी. ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटीलाच काय म्हणतात? ॲक्सेप्टर इम्प्युरिटी. बरोबर ना? ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी टाकल्या स्वतःकडे 3 आहेत, बाजूच्यांकडे 4 आहेत, तर तो स्वतः घेतोय कडून बाजूच्यांचा, म्हणून त्याला ॲक्सेप्टर इम्प्युरिटी म्हणतात. तर याच्या उलट पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी जर आपण ॲड केली तर टाकलेल्या इम्प्युरिटीमध्ये 5 इलेक्ट्रॉन असतात आणि शेजारच्या सिलिकॉन आणि जर्मेनियमकडे किती असतात? 4. म्हणजे स्वतःचं 5वं काय करून टाकते, ती इम्प्युरिटी सिलिकॉन आणि जर्मेनियमला देऊन टाकते, म्हणून त्याला डोनर इम्प्युरिटी म्हणतात. काय म्हणतात? डोनर इम्प्युरिटी म्हणतात. ठीक आहे. सो फायनली आपण हे कन्क्लूड करू शकतो की पी टाईपमध्ये होलची डेन्सिटी इज ग्रेटर दॅन इलेक्ट्रॉनची डेन्सिटी. तर एन टाईपमध्ये
होलची डेन्सिटी इज लेस दॅन इलेक्ट्रॉनची डेन्सिटी. इथे एक नियम आहे. आपण पी टाईप सेमी कंडक्टर बनवू द्या किंवा एन टाईप सेमी कंडक्टर बनवू द्या, याच्यावर एक न्यूमेरिकल येते सुद्धा. पी टाईप सेमी कंडक्टर बनव किंवा एन टाईप सेमी कंडक्टर बनव, कोणताही सेमी कंडक्टर असू द्या, एक्सट्रेन्सिक सेमी कंडक्टरमध्ये, एक्सट्रेन्सिक कोणत्याही पी टाईप असू द्या किंवा एन टाईप असू द्या, एक्सट्रेन्सिक सेमी कंडक्टरमध्ये इलेक्ट्रॉनची डेन्सिटी मल्टिप्लाइड बाय होलची डेन्सिटी इज इक्वल टू इंट्रेन्सिक चार्ज कॅरियरच्या डेन्सिटीचा स्क्वेअर. बघा, NE इंटू NH इज इक्वल टू NI स्क्वेअर, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स पर युनिट व्हॉल्यूम इंटू नंबर ऑफ होल्स पर युनिट व्हॉल्यूम इज इक्वल टू NI स्क्वेअर. इंट्रेन्सिकमध्ये काय होतं, NE इज इक्वल टू NH इज इक्वल टू NI. एक्सट्रेन्सिकमध्ये कोणता फॉर्म्युला आहे, NE इंटू NH इज इक्वल टू NI स्क्वेअर. याच्यावर क्वेश्चन येतात. हे झालं सेमी कंडक्टरबद्दल.